ऍस्ट्रोलॉजी जी आहे ती भगवान शंकराच्या सांगण्यावरनं, गणेशजींच्या गायडन्सवरनं पराशरजींनी लिहिली. ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गाईड करते की तुम्ही कुठलं शिक्षण घ्यावं की ज्याने योग्य तुमचं करिअर खूप चांगलं होऊ शकतं. बऱ्याचदा आपण काय करतो, शिक्षण वेगळंच घेतो, त्यात संघर्ष करतो बरेच वर्ष आणि नंतर करिअर आपल्याला वेगळ्याच करिअरमध्ये सफल करतो. त्यापेक्षा आपण शिक्षणच असं घेतलं की जे आपल्या करिअरला युजफुल ठरेल. डॉक्टर मध्ये जायचे की डॉक्टर त्यांनी सर्जन व्हावं का फिजिशियन व्हावं की हाडांचा डॉक्टर व्हावं की डोळ्यांचा डॉक्टर, हे तुम्हाला नक्षत्रांच्या चरणावरून किंवा नक्षत्रावरूनही डिटेलमध्ये सांगतात की आपलं करिअर हे 10वी नंतर खरं स्टार्ट. 10वी नंतर कॉमर्स, सायन्स, आर्ट किंवा वेगळ्या ते आपण 10वी नंतर चूज करतो. तर तुमच्या कुंडलीत कुठल्या ग्रहाचा संबंध कुठल्या ग्रहाशी आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या कुंडलीत मंगळ या ग्रहाचा संबंध रवी या ग्रहाबरोबर खूप चांगला असेल तर त्यांनी सायन्स मध्ये जायला पाहिजे. कशावरनं ठरतं की मंगळ शनी जर चांगले असेल तर त्यांनी मॅथ्स घ्यावे, बायोलॉजी नवीन. नंतर मंगळाबरोबर बुध हा ग्रहाचा चांगला असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल काही मंगळ किंवा मंगळाच्या नक्षत्रात बुध असेल तर त्यांनी कॉमर्सच घ्यायचं. तसंच गुरु आणि चंद्र यांचं नक्षत्र मंगळाच्या नक्षत्राशी किंवा मंगळ ग्रहाशी कुठे मेळ खात असेल तर त्यांनी आर्ट्स घ्या. आणि शुक्र मंगळ असेल तर त्यांनी फोटोग्राफी किंवा फिल्म लाईन किंवा वेगवेगळ्या ब्युटी रिलेशन अशी काही शिक्षण त्यांनी घेतलं तर त्याला पुढे जाऊन खूप चांगली हेल्प मिळू शकते.